साहेबांची भेट झाली 4 महिने त्याच्यानंतर 2 मार्च 1660 साली पुरंदरला पन्हाळ्याला वेढा दिला आणि सुटकेचं चिन्ह दिसत नाही. 11 महिने पोटच्या पोराला चेहराही बघता येत नाही एवढी परिस्थिती निर्माण झाली असताना स्वतः महासाहेब रणांगणावर उतरण्याचा निर्णय घेतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी आम्ही जातीनं रणांगणावर उतरू असं रणरागिणीचं रूप छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता राजमाता घेत आहेत. त्यावेळेस महासाहेबांना अडवण्याचं कुणाचाही हिंमत नव्हती. पंतवित अडवतात, म्हणतात मासाहेब आपण जाणं एवढ्याच फौजीनिशी जाणं हे जीवावर बेतण्यासारखं आहे. त्यावेळेस मासाहेब म्हणतात फार तर काय होईल, स्वराज्यासाठी आम्ही रक्त खर्च करू, आमचं बलिदानच जाईल ना, परंतु या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज त्या पन्हाळ्याच्या वेळेतून सुटणं हे महत्वाचं आहे. राजमाता जिजाऊंनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेती कशा पद्धतीनं करता येईल चांगल्या पद्धतीनं यासाठी सुखसुविधा निर्माण केल्या. त्या काळामध्ये रानडुक्कर त्याचबरोबर इतर जे हिंस्र प्राणी आहेत त्या हिंस्र प्राण्यामुळं शेतीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत होतं. राजमाता जिजाऊंनी त्याच्यावर उपाय काढला. त्यांनी आपल्या रयतेतल्या लोकांना असं आवाहन केलं की जो या रानडुकराची किंवा ज्या लांडग्याची ज्या हिंस्र प्राण्याची शिकार करून आणेल त्याला बक्षीस दिलं जायचं आणि फक्त पुरावा म्हणून त्याची शेपटी घेऊन यायची. ह्या उपक्रमामुळं स्वराज्यामध्ये प्रत्येक लोक अशा पद्धतीची शिकार करू लागले आणि या हिंस्र प्राण्यामुळं जे शेतीचं होणारं जे नुकसान आहे ते नुकसान थांबलं गेलं. लोक शेतीकडे ओढली गेली. दुष्काळ पडला जायचा तर त्यावेळेस सारामाप केला जायचा. त्याचबरोबर लोकांना पेरण्यासाठी बी बियाणं नव्हतं, दुष्काळ पडला तर त्यावेळेस बी बियाणं उपलब्ध करून दिलं जायचं. अशा पद्धतीचं मार्गदर्शन महासाहेब जिजाऊंनी केलं. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये होते, ज्यावेळेस आग्र्याला कैदेमध्ये होते, त्यावेळेस महासाहेब जिजाऊंनी उत्कृष्ट राज्यकारभार केलाय. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला होते त्यावेळेस 4 महिने अतिशय उत्तम पद्धतीचा राज्यकारभार म्हणून राज्यकर्त्या म्हणून सुद्धा महासाहेब जिजाऊंचा आपण उल्लेख करतो. ज्यावेळेस औरंगजेबानं आग्र्याला कैद केलं त्यावेळेस वासोट्याजवळ साताऱ्याचा वासोटा किल्ला हा जिजाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकलेला आहे. आज आपण संस्कारांचा विचार जर करायला लागतो त्यावेळेस आमच्या तरुण पिढीकडं ज्यावेळेस बघतो त्यावेळेस खूप वेगळं चित्र दिसायला लागतं. घरामध्ये संस्कार कशा पद्धतीचे असतात याचा जरा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आज त्वचा बाराखडीतल्या मालिका जर आपण बघायला बसलो तर एवढ्या विकृत प्रवृत्तीच्या आणि संस्कार कशा पद्धतीचे असतात हे आपण त्या मालिकामध्ये बघतो. त्याचेच परिणाम आजच्या पिढीवर होत आहेत आणि कोपर्डी सारख्या घटना किंवा निर्भयासारख्या घटना आपल्या समाजामध्ये लांछनास्पद घटना घडतात. तरी सुद्धा मुलींनी घाबरता कामा नये. या मुलींनी हिमतीनं आणि धैर्यानं जिजाऊंच्या लेकी आहेत असं आपण वागलं पाहिजे आणि याच मुलींनी असा निश्चय केला पाहिजे आणि असं धमकावलं पाहिजे की नका टाकू वाईट नजरा या जिजाऊंच्या लेकीवर, नका टाकू वाईट नजरा या जिजाऊंच्या लेकीवर, नाहीतर अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल या शिवभक्तांच्या एकीवर, या शिवभक्तांच्या एकीवर. त्यामुळे प्रत्येक मुलीनं ते आव्हान केलं पाहिजे आणि धमकावलं पाहिजे की आम्ही सुद्धा या जिजाऊंच्या रणरागिणी आहोत आणि तसं आपलं आचरण असलं पाहिजे. शेवटी जाता जाता आणि व्यासपीठाची रजा घेता घेता एकच इच्छा व्यक्त करतो की हे देवा मला पुन्हा जन्माला घालू नकोस, माझं या जन्मातच सार्थक झालं. हे आई अंबे जगदंबे मला पुन्हा जन्माला घालू नकोस, माझं या जन्मातच सार्थक झालं, पण वाटलंच मला पुन्हा जन्माला घालावं तर फक्त हिंदुत्वाचाच फूल दे आणि माझ्या शिवबांच्या पायची पायधूळ होऊ दे. एकच आवाज, एकच पर्याय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.